माझं नाव स्वराज स्वप्नील शहाणे आहे। माझं हे शिबिराचं 3रं वर्ष आहे आणि जे शाळेत मला नाही शिकवलं ते मला इथे शिकवलेलं आहे। मला इथे बौद्धिक, संगीत, व्यायाम व लाठीकाठी शिकवलेली आहे। पूर्वीपेक्षा आता तुझ्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ झाली आहे? हो। जय गुरु। माझे नाव राही प्रकाश ढोटे आहे। हे माझ्या शिबिराचे 3रं वर्ष आहे। इथे लाठीकाठी, दानपट्टा, बौद्धिक आणि संगीत, व्यायाम हे शिकवले आहे। कशामुळे तुला सर्वाधिक जास्त आवडते? मला या सगळ्या विषयामध्ये खूप चांगलं वाटते, कारण की हे सगळे विषय खूप चांगले आहेत। यांचे जे शिक्षक आहे ते खूप चांगले शिकवतात आणि समजून सांगतात। जय गुरु। माझं नाव आस्था अनिल नारेकर आहे। मी या शिबिरात मागील 3 वर्षापासून येत आहे। या शिबिरात बौद्धिक, व्यायाम, लाठीकाठी, दानपट्टा, संगीत हे असे विषय शिकवतात। काय वाटतं आणि काय शिकवायला हवं? या शिबिरात कराटे वगैरे सुद्धा शिकवतात आणि म्हणजे जे आपल्याला आवश्यक आहे एक आदर्श व्यक्ती बनण्यासाठी त्या या शिबिरात शिकवतात। ग्रंथ, संत, त्यांची माहिती हे सर्व या शिबिरात शिकवतात। तुम्ही शिबिर आयोजित करतात आणि उद्देश काय या शिबिरात? हे शिबिर जे आहे ते आचार्य बेरुळकर गुरुजी मोजरीचे त्यांनी ह्या शिबिराला सुरुवात केली होती। त्यानंतर आम्ही जे विद्यार्थी त्यांच्यापासून प्रशिक्षण घेतलं, मग इथे आम्हाला वाटलं की शिबिर घ्यायचं। हे शिबिराचं हे 12वे वर्ष आहे आमचं ह्या शिबिराचं। निवासी शिबिर घ्यायचं म्हटलं तर थोडंसं अवघड झालं होतं, म्हणून अनिवासी शिबिर घेतलेलं आहे आम्ही। या शिबिरामध्ये तुम्ही काय काय शिकवता आणि किती दिवसांचं हे शिबिर? हे शिबिर 20 दिवसाचं आहे। या शिबिरामध्ये मुलांना बौद्धिक म्हणजे काय ह्या विषय महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यामधून मुलांना व्यसनापासून दूर कसं राहायचं, महापुरुषाचे जे विचार आहे त्या महापुरुषांनी जसं काय केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, तथागत गौतम बुद्धांनी काय सांगितलं, संत तुकडोजी महाराजांनी, गाडगे महाराज यांची काय भूमिका होती या देशासाठी, हे त्या मुलांना धडे दिले जाते। यासोबतच इतर काय काय शिकवतात तुम्ही? त्यासोबत जसं आत्मसुरक्षा कशी स्वतःची केली पाहिजे त्यासाठी आपण कराटे किंवा लाठीकाठी, दानपट्टा हे प्रशिक्षण दिले जाते त्यांना मुलांना। तुम्ही ध्यानसुद्धा शिकवता? ध्यान ही अशी 1-2 प्रणाल्या तुकडोजी महाराजांना आम्हाला दिली आहे। सकाळचं ध्यान आणि सायंकाळची सामुदायिक प्रार्थना। यामुळे मुलांचं जे मन आहे ते स्थिर होते आणि स्थिर मन म्हणजे जे सूक्ष्म मन होते तेच उंच स्तरावर जाऊ शकतात। म्हणजे मौनात किती शक्ती आहे हे मुलांना धडे दिले जाते। या संस्कार शिबिराची स्थापना आचार्य श्री हरिभाऊ बेरुळकर गुरुजी यांच्या माध्यमातून 1982 साली नांदुरा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी झालेली आहे आणि या माध्यमातून अनेक ठिकाणी आज हे संस्कार शिबिर सुरू आहे। महाराष्ट्रातच नव्हे तर या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जसं की मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या ठिकाणी सुद्धा या संस्कार शिबिराची व्याप्ती ही खूप वाढत चाललेली आहे। आणि आज आपण बघतो की या भारत देशामध्ये आजचा तरुण जो आहे तो खूप विस्कळत चाललेला आहे। त्या तरुणाला जर एका ठिकाणी जर आपल्याला ते आणायचं असेल तर ते आपल्या तुकडोजी महाराज यांचं जे ग्रामगीता ग्रंथ आहे ते करू शकते, मला असं वाटते। किती विद्यार्थी या शिबिरामधून शिकून गेलेले आहेत? आजपर्यंत या शिबिरातून कमसे कम 700 ते 800 विद्यार्थी जे आहे जे आतापर्यंतच्या कालावधीमध्ये या ठिकाणाहून काही शिकून गेले। पुढे हा तुमचा उपक्रम सुरू राहणार का? आमचा जो उपक्रम आहे तो निरंतर सुरू राहणार अशी आशा करतो। हे मंडळ कधी स्थापन झालं आणि या मंडळाच्या माध्यमातून आपण काय उपक्रम राबवतो? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्या गावाला भेट दिल्यानंतर इथचं काम विस्कळीत झालं होतं। त्यानंतर आम्ही नवीन जनरेशननी गुरुदेव समूह सेवा मंडळ हे रजिस्ट्रेशन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची सामुदायिक प्रार्थना, ध्यान, अंधश्रद्धा निवारण, अविवाहित असं अनेक प्रकारचे कामं करून ग्रामस्वच्छता ह्या पद्धतीने हे चालू करून शिबिरं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यात्रा, गावोगावी खेड्यामध्ये ग्रामजयंतीनिमित्त कार्यक्रम, पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम, अनेक कार्यक्रम महाराजाच्या समाजोपयोगी गाव उपयोगी राबवत असतात। कसा या उपक्रमाचा समाजामध्ये प्रभाव पडतो? हो, चांगला प्रभाव पडतो आणि चांगले विद्यार्थी येतात, संध्याकाळी प्रार्थनेला राहतात, सकाळी 5:30ला सामुदायिक ध्यान होते, म्हणजे 50 मुलं वडील सारे लोक राहतात आणि महाराजाच्या गावावर
प्रशस्त होतं फार मोठं. पहिले पूर्वीपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे त्या गावामध्ये 3 भेटी झाल्या होत्या. आमचे पूर्वजसुद्धा ह्या कामात होते. तेच काम आम्ही हाती घेऊन सामोर चालवतो.